श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशुचा हात, अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती, मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र गाध, परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पुरविती, ज्यांच्यावर प्रसादे करुण, मूढा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था, वदवावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता, ब्रह्मानंद प्राप्त होवो. सुरतरुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती 16 पाविनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती, बडोध्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावची आमनी, आम्हा विषयी भावनसे. म्हणोनी तयांच्या नगरात, आम्ही जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकोनी आवाणी, चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येवोनी तात्या प्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करोनी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे, भक्ती वीण हटयोगे, स्वामी कृपान होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हाररावण रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊन बडोद्यासी, काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोन, न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून, न्यावे पळवोन यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेणे तो मंदमती, म्हणून योजिली कपटयुक्ती, परी ते सिद्धिते न जाय. असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी, मेण्यात घालोनी स्वामींसी, तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समयाला, गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी तितुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेवोनी, बडोध्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परी मल्हाररावण रूपती, प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयांचे नाव, निरूपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी निरूपाने, आज्ञा दिधली जावया. तो येवोनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामींपुढे ठेवित. ती पाहुनी समर्थांला, तेव्हा अनिवार क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा,
काय तेव्हा बोलले, अरे बेडियाणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपातका अनादिसिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा विष्णूची यामनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्तः. शुभं भवतु. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय.